वर्ध्यामध्ये उभ्या असलेल्या एका वाहनाला अचानक आग लागली। वर्ध्यामध्ये एकाच वाहनाला अचानक रस्त्यात उभं असतानाच आग लागल्यानं तिथं मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली आणि लोक चिंताग्रस्त झाले। उभ्या असलेल्या या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला आग का लागली ते लोक पहिल्या टप्प्यात समजूच शकले नाही। मात्र अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी पोहोचत अधिक अनर्थ होण्यापासून प्रसंग टाळला। दरम्यान बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता प्राथमिक तपासात सांगितली जाते। प्रमोद पानबुडे आमचे सहकारी आहेत। प्रमोद, या अपघातात कोणी काही जखमी झालंय? नक्कीच या अपघातात जरी कोणी जखमी झाले नसले तरी हा अपघात म्हणजे या गाडीला जी आग लागली ही मोठ्या प्रमाणात आग होती। ती जे खासगी ट्रॅव्हल्स आहे ती पेट्रोल पंपच्या अगदी समोर म्हणजे शहराच्या मध्यभागी शास्त्री चौक आहे या ठिकाणी पेट्रोल पंपच्या समोर ती ट्रॅव्हल्स उभी होती आणि अचानक दुपारच्या वेळेस एक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। महत्वाचं म्हणजे असं की ज्या ठिकाणी ही ट्रॅव्हल्स उभी होती त्याच ठिकाणी विद्युत महामंडळाचा डीपी सुद्धा आहे आणि होऊ शकते की स्पार्कमुळे त्या गाडीवरती विद्युत स्पार्क पडले आणि गाडी जळाली असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जात आहे। धन्यवाद प्रमोद या माहितीसाठी।